शिवा, बघ ना बाळा, आजपर्यंत त्या कोंडाण्यावरती फडकत होतं ते भगवन निशान, पण गेले कित्येक वर्षापासून त्या कोंडाण्यावर फडकतंय कायमचा हिरवं निशान. राजे, या कोंडाण्यावरती फडकत असलेलं निशाण आम्हास पाहावेसे वाटत नाही. आमच्या डोळ्यात खुपते आहे. ऐसे वाटते की धावत धावत जावे ते हिरव्या निशाणाला घालावं आणि या जमिनीत कायमच गाडावं. शिवा, एक करा, हा कोंडाणा तेवढा घ्या राजे, घ्या. अहो, आम्ही रोज या वक्ताला इथे यावं आणि त्या कोंडाण्याला पाहावं, जणू तो कोंडाणा आम्हास बोलतो, अहो साहेब, आम्हाला कधी घेऊन जाणार आहात आपल्या स्वराज्यात? शिवा, हा कोंडाणा घ्यायला हवा. राजे बोलतात, अहो साहेब, काळ आणीबाणीचा आहे. महाराज साहेबाच्या वक्ताला हा कोंडाणा दिला, तो दिलाच. महाराज साहेब हे आपला सर्वांस कायमचे सोडून निघून गेले आणि आता हा घेऊ. अहो साहेब, काही मास थांबावं लागेल. तेवढेच पाठीमागून तानाजी मालुसरे आले. तानाजी मालुसरे म्हणतात राजांना, राजा काय तुमच्या दोघांची खाल्ला मसलत चालली आहे बापलेकांची? आऊसाहेबांच्या चरणावरती नतमस्तक झाले तानाजीराव, आणि तानाजीराव पासून हे शब्द लपवण्याचा राजाने प्रयत्न केला. शांतता. तानाजीच्या नजरेमधून राजांना ते शब्द चोरायचे होते, वाचवायचे होते, लपवायचे होते, पण तानाजी होता तो. तानाजीरावांना हे शब्द हवेच होते, कारण काहीतरी विशेष काहीतरी कामगिरी यांची चालली आहे. राजांनी रिक्वेस्ट केली, विनंती केली, तानाजीने विनंती केली, राजा काहीतरी चाललं मसलं चाललं बघा, पण आम्ही आल्याबरोबर तुमच्या दोघांची बातचीत थांबली, एवढं मात्र नक्की. चला, आनंदाचं कापरं फुटलंय, आधी तांदूळ घ्या आणि मग काय चाललंय तुमचं आनंदाचं ते आमच्या मनाला कळू द्या. चला, घ्या. तांदूळ कसली बाळा? अहो साहेब, रायबा नाही वय, रायबाचं व्हायचं लगीन काढलं, आता कवर पोराचं लगीन ठेवायचं, रायबाचं लगीन करावं म्हणलं. राजा, पण तुम्ही आम्हाला जातीने दोघं बी पाहिजे बरं का? हा, एखादी मोहीम असं तर वाटलं तर आम्हाला आधी सांगायची. हा, पण जातीनं रायबाच्या लग्नाला तुम्ही पाहिजे बरं काय साहेब? हा, चला, ठीक आहे. तर मी काय म्हणत होतो, हा तुम्ही काहीतरी बोलत होता, काय चाललं होतं तुमचं? अरे काही नाही रे, हे असंच नाही. राजे, तुम्ही तिकडे पाहून काहीतरी बोलत होता. काय आग्रह केला तानाजीने, आणि तानाजी म्हणाला, काही नाही रे, आऊसाहेब म्हणत होत्या हा कोंडाणा स्वराज्यात यायला हवा. घेऊ, काही मास थांबावं लागेल, पाहूया. आता बरं आहे का? हो राज, अहो महाराज साहेबांचा शब्द तुम्ही खाली पडू दिला नाही. आज भाऊ तर आई साहेबांचा शब्द तुम्ही खाली पडू दिला नाही, आणि कोंडाणा घेऊ म्हणजे काय 2-4 वर्षांनी घ्यायचा वय? काय जमणार नाही. अहो साहेब, या रायबाच्या लग्नाच्या अगोदर घेतलं म्हणून समजा मी जाणार. अरे नाही ताना, आधी रायबाचं लगीन कुठे जातंय वय? अहो लगीन होतच की, आणि तुम्ही असल्यावर आम्हाला फिकिरी कसली? अहो साहेब, आता ठरलं आमचं, आता लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं. हे रायबाच्या लग्नाला काय जातंय? त्यासनी थांबून घेऊ, पण आधी लगीन कोंडाण्याचं लावूच ठरलं. राजांनी तानाजी मालुसरेचा सत्कार समारंभ करायचा ठरवला. राजगडाच्या माचीवरून सरळ काही अंतरावर दिसत असलेला कोंडाणा, पद्मावती माची, त्या माचीवर बसून समोरून पाहत होता. अवघ्या 6 कोस अंतरावर हा कोंडाणा होता.
राजगडाच्या ईशान्य बाजूला हा फडकत असलेला हिरवं निशाण आऊसाहेबाला आणि शिवराजाला काढायचा होता आणि तो काढायचा विडा उचलला होता तो तानाजी मालुसरेनं कोंडाणा उचलायचा धडा उचलला. त्याच्याबरोबर आपला धाकटा भाऊ पण त्यांनी घ्यायचं ठरवलं आणि त्याचा धाकट्या भावाचं नाव होतं सूर्याजी मालुसरे. संसार प्रपंचामध्ये कदाचित काही भाऊ भावाला मदत करतात, पण इथं स्वराज्यामध्ये एक भाऊ भावाला मदत करत होता. अहो काय वर्णन करावं या भावांचं. या वर्णनाला काय म्हणावं. रामायणामध्ये जसे राम लक्ष्मण त्या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये जसे ते हरिहर आणि बुक्कर आहे, तसे इथे स्वराज्यामध्ये तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे हा जोड त्याच उंचीची. राजांनी सत्कार समारंभ ठेवला, कौतुक करायचे ठरले, माणसं जवळ घेतली. राजांनी भगवी शाल तानाजी मालुसरेंच्या मानेवर टाकली, खांद्यावर टाकली. ढोल ताशे नगारे तुतार्या वाजवत मात्र तानाजीचं स्वागत केला गेला आणि तानाजीनं कोंडाणा घेण्याचा विडा उचलला. पण राजाने त्याला विचारलं, ताना अरे माणसं किती नेणार. राजा 500 माणसं लय झाली बघा. काय 500? अरे तिथे उदयभान राठोड नावाचा सैतान आहे. जवळ तब्बल 3000चा फौज फटाय तिथं. आणि हा उदयभान राठोड नावाचा सैतान संपवला 3000ची फौज संपायला 500. अशाने काय होणार. राज आता खरं म्हणलं तर मला 50 बी लय झाली बरं का, पण उगाच लाज वाटण म्हणून 500 द्या. बघ तानाजी पण हा कोंडाणा हे हवा आणि ताना तुम्ही सगळे मला हवे, अगदी सगळ्यांनी यायचं. ठरला आणि भगवान शाल तानाजी मालुसरे हातामध्ये घेतला. तानाजी मालुसरे निघाले. कुठा कोंढाणा. कोण होता कोंढाण्यावर. तानाजी मालुसरेच्या विरोधात कोण होता. उदयभान राठोड नावाचा एक सैतान होता त्या ठिकाणी. उदयभान राठोड वय वर्ष 38. पण या उदयभान राठोडची एक छान कथा आहे. जवळजवळ 2-3 हजाराचा फौज फाटा घेऊन बसलेला हा उदयभान राठोड तिखट शिबंदी. गडावर तोफखाना होता, दारुगोळा होता, बंदुका होत्या, सरद होती, अगदी गच्च भरलेला हा कोंडाणा. त्या उदयभान राठोडचं गाव होतं भिनाय. गावाचं नाव होतं भिनाय. याच्या जातीचा विचार केला तर हा राजपूत म्हणजे हिंदू माणूस हो. दुर्भाग्य आपलं. पहिल्यापासून आपली चांगली मर्दानी माणसं सुलतानी सत्तेची चाकरी करत राहिली आणि आपल्या हिंदू माणसाला आपल्या संपत राहिली. नाव उदयभान राठोड वय वर्ष 38. त्याच्या वडिलांचे नाव होते श्याम सिंह. त्याला छोटासा मुलगा होता, त्याचं नाव होतं केसर सिंह. दुसरा होता सूरजमल. असे 2 मुलं होते. किल्ल्यावरती आपली तटबंदी एकदम गच्च भरलेली आणि मोगलांची चाकरी करणारा औरंगजेबाची. या उदयभान राठोडला एक चुलत भाऊ होता. या चुलत भावावरती जरा डोळा ठेवून होता. त्याचं नाव होतं संग्राम सिंह. आपल्याला जी मुलगी आवडती ती मुलगी आपल्या चुलत भावाला दिली गेली होती. त्या मुलीचं नाव होतं कमल कुमारी. स्टोरी बारीक आहे का बरं, उसमें मजा है. शायद आपने अजय देवगन का तानाजी देखा होगा, लेकिन याद रखना वो सिर्फ फिल्म है. त्यामध्ये काल्पनिक खूप काही भरलेलं आहे. मुझे लगा था सच हकीकत उसमें लिखी होगी, दिखाई दी होगी, लेकिन कुछ नहीं. पैसों के लिए काम किया जाता है तो आबड़-दोबड़ दिखाया जाता है. संग्राम सिंहाची एकुलती एक मुलगी जिचं नाव होतं कमल कुमारी.
ती त्याने मेवाडच्या राणा राजसिंह यांच्या घराण्यामध्ये वीरसिंह याला दिली होती. उदयभान राठोड याचा चुलत भाऊ हा वीरसिंह या कमल कुमारीची एक जिवलग मैत्रीण होती बरं का. मुलीनो आपल्याला एक जिवलग मैत्रीण असावी. वळवळ काय वळवळ चालली ना तुमची? शांतता. मुलीनो एक मैत्रीण असावी वनव्यामध्ये अगदी गारव्यासारखी. कमल कुमारीची एक जिवलग मैत्रीण होती. तिचं नाव होतं देवल देवी. ह्या कमल कुमारीचा नवरा मात्र रणांगणामध्ये वीरसिंह वीराचं मरण गेला होता, मेला होता. आणि या कमल कुमारीनं आपण सती जायचं ठरवलं. विजय सर, आज जर एखाद्या मौलीचा पती गेला तर ती सती जात नाही. जात नाही म्हणजे याचा अर्थ असा मी नाही म्हणत की तिने जायला पाहिजे. नाही जात हे आनंदाची गोष्ट आहे. नका जाऊ, आपल्या लेकरा बाळांसाठी थांबा. काय तुम्ही मेलेन काय कुणी गेले का हे जगाला घेणं देणं नाही. उगा जीवाला जाळत बसू नका, जेवाला टेन्शन घेऊ नका. लेकरं बाळा असतील त्यांचं सुजलाम सुफलाम करा आणि चिमुकल्या लेकराकडे बघून जगायला शिका. घेऊ जातो बाई. ही मौली मात्र सती जायला निघाली. पण सती जात असताना तिच्या बरोबर तिची फक्त जिवलग मैत्री होती देवल देवी. तिचा बाप होता संग्राम सिंह. मधुरानाथ अध्ययन अगदी मंत्र बोलण्यासाठी एक भटजी बुवा ती आपल्या बरोबर घेऊन चालली होती. दोन सेवकही होते त्यांच्या बरोबर, पद्मनाभजी आणि वीरसिंहा बरोबर असलेला हा पद्मनाभजी त्याच्या बरोबर होता, त्याचा जिवलग मित्र. दोन राजपूत शिपाई असायचे. भिल्ल समाजाची काही माणसं त्यांच्या बरोबर होती वाटाडी वाट दाखवण्यासाठी. थोडासा आवाज द्या मिस्टर म्युझिक मास्टर. वीरसिंहाच्या घनस्थळाजवळ हे सगळेजण गेले. बाप संग्रामसिंह तिला सांगत होता,